नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साऊथ सेंट्रल रेल्वेकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात। जे आलेलं आहे ते SCR सिकंदराबाद इथून हे नोटिफिकेशन अप्रेंटिसशिपसाठी आलेलं आहे। 27/12/2024 रोजी या ठिकाणी हे नोटिफिकेशन आलेलं आहे। तुम्ही जर 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकतात। यासाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे सुरू झालेले आहे ते 28/12/2024 रोजी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी शेवटची तारीख आहे 27/1/2025 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात। या ठिकाणी टोटल वॅकन्सीज ज्या आहे त्या 4232 इतक्या बंपर वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। तसेच कोणकोणत्या राज्यासाठी इथं वॅकन्सीज आहे आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये पहिलं राज्य आहे तेलंगणा, यासाठी इथं वॅकन्सीज आहे। तेलंगणातील सर्व जिल्हे या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यानंतर दुसऱ्या नंबरचं राज्य आहे आंध्र प्रदेश, यामधील सर्व जिल्हे या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरू शकतात। हे जे 4 जे दिलेले आहे ते 4 जिल्हे सोडून सर्व जिल्हे या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर 3 नंबर आहे महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपूर, लातूर, बीड, औरंगाबाद, वाशिम, जालना, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, नाशिक, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तसेच 4 नंबरचं आहे कर्नाटक राज्य। कर्नाटक राज्यामध्ये हे जे जिल्हे दिलेले आहे त्यातील उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर तमिळनाडू जे राज्य आहे त्यामध्ये एकच जिल्ह्यासाठी तर वॅकन्सीज आहे। तसेच 6 नंबरचं आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशमध्ये खंडवा आणि एक जे राज्य दिलेलं आहे अशा 2 राज्यांसाठी MP इथं फॉर्म भरू शकतात। त्यानंतर इथं कोणकोणत्या युनिटमध्ये किती वॅकन्सीज आहे ते पण या ठिकाणी सर्व या ठिकाणी युनिट दिलेले आहे। टोटल ज्या पोस्ट आहे त्या 4232 इतक्या जागांसाठी तर अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या आहे। त्यामध्ये कॅटेगरी वाईज आपण जर पाहिलं तर SC कॅटेगरीसाठी तर 635 वॅकन्सीज आहे, ST कॅटेगरीसाठी तर 317 वॅकन्सीज आहे, OBCसाठी तर 1143 वॅकन्सीज आहे। तसेच EWG जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी इथं 423 वॅकन्सीज आहे। त्यानंतर URसाठी 1714 वॅकन्सीज आहे आणि टोटल ज्या वॅकन्सीज आहे 4232 इतक्या बंपर वॅकन्सीज या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या आलेल्या आहे। तुम्ही जर 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी टोटल 16 ITI ट्रेडचे जे आहे ते उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यामध्ये कोणकोणते ट्रेड आहे आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये आहे AC मेकॅनिक आहे, त्यानंतर एअर कंडिशनिंग, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिकल S&T, त्याच्यानंतर पॉवर मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन, ट्रेन लाइटिंग इलेक्ट्रिशियन, त्यानंतर 11 नंबर आहे फिटर, मोटर मेकॅनिक व्हेकल MOV, त्याच्यानंतर आहे मशिनिस्ट, त्याच्यानंतर आहे मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, त्याच्यानंतर 15 नंबरचा आहे पेंटर आणि शेवटचा आहे वेल्डर। अशा 16 ट्रेडसाठी तर वॅकन्सीज आलेल्या आहे। तुम्ही जर या 16 ट्रेडमधील कोणत्याही ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आपण या ठिकाणी पाहूया। तर तुम्ही इथं 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 10वीमध्ये 50% मार्क तुमचे असले पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तसेच रेकॉग्नाइज्ड बोर्डमधून तुम्ही NCVT किंवा SCVTमध्ये ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर इथं NCVT आणि SCVT वाईज जे ट्रेड आहे त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। त्यानंतर आपण एज क्रायटेरिया आपण या ठिकाणी पाहूया। तुमचं वय जे आहे उमेदवाराचं वय हे 15 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। 15 ते 24 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तसेच SC ST OBC NCL हे जे आहे यांच्यासाठी तर रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे। SC ST जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। तसेच OBC NCL जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। तसेच PWBD जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 10 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आलेली होती। त्यानंतर इथं तुमचं मोड ऑफ सिलेक्शनमध्ये तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे ते पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। 10वी आणि ITIचे जे मार्क आहे त्याच्या 50% जे वेटेज आहे त्यावर तुमचं मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तसेच पेमेंट ऑफ फी म्हणजे तुमची जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी फी आहे ती इथं 100 रुपये या ठिकाणी देण्यात आलेली आहे।
त्यानंतर हाऊ टू अप्लाय, फॉर्म तुम्हाला कसा अप्लाय करायचा आहे ते पण संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे ते पण सर्व या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. कोणचे डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे, अपलोड करायचे आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने इथं दिलेली आहे. अशा पद्धतीने SER सिकंदराबाद येथे अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब